यामध्ये संजय शिरसाट यांच्यावर इम्तियाज जलील यांनी आरोप केले। 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचे गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केले। याबाबत सरकारने लक्ष घातलं नाही तर ईडीकडे तक्रार करणार असा इशारा जलील यांनी दिला। जमिनींसंदर्भात जलील मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना भेटणार आहेत, तर दुसरीकडे जलील यांच्या घरावर शेड फेकण्यासाठी गेलेल्या शिरसाट समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलाय। 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्याचा जलीलांचा शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप। इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांनी 3 ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी विकत घेतल्याचा हल्लाबोल केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी शिरसाट यांच्यावर जमिनीवरून गंभीर आरोप केले। शेंद्रा MIDC मध्ये शिरसाट यांनी 6 कोटींची जमीन घेतल्याचा आरोप जलील यांनी केला। ही 6 कोटींची जमीन शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर घेतल्याचा दावा जलील यांनी केला। दुसरीकडे जालना रोडवर 12,000 स्क्वेअर फूटची जागा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेतल्याचा आरोप जलील यांनी केला। या जागेची किंमत 5,83,94,000 असल्याचं जलील यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या शहाजापूरमध्ये 2 ठिकाणी मिळून 10 एकर 4 गुंठे जागा घेतल्याचा आरोप जलील यांनी शिरसाट यांच्यावर केलाय। या जागेची किंमत 2 कोटींपेक्षा अधिक असल्याचं त्यांनी म्हटलंय। ही जागा शिरसाट यांनी आपल्या मुलाच्या नावावर घेतल्याचा दावाही जलील यांचा आहे। करोडोंच्या या जमिनी संदर्भात मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना वेळ मागितल्याचं जलील यांनी म्हटलंय। सरकारनं लक्ष घातलं नाही तर ईडीकडे जाऊन तक्रार करणार असा इशाराही जलील यांनी दिला। सिद्धांत संजय शिरसाट आणि त्यांचा दुसरा मुलगा तुषार संजय शिरसाट यांच्या नावाने वर्ग 2 ची सरकारी जमीन किती पैशात घेतली? 10 एकर जमीन 1,10,00,000 रुपयामध्ये, ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू 3 करोड रुपये आहे। मी पुढे हे करणार की मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला जमला तर स्वतः जाऊ, दिल्लीमध्ये अपॉइंटमेंट दिले तर तसं मी मुख्यमंत्र्यांना आणि गव्हर्नरना राज्यपालांना पत्र पाठवलेला आहे की मला टाइम द्या, अपॉइंटमेंट द्या, मला येऊन तुम्हाला सविस्तर हे सांगायचं आहे। त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, असे फार येतात फार जातात, मी त्याच्यावर काही एवढं 25 वर्ष शिवसेनेचा झेंडा पालिकेवर माहिती देखील त्यांनी दिली आहे। आता त्यांना जाऊ द्या, करू द्या ना, काय करायचं जे काही लिगल असेल ते पाहिल ना मी, म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही, मला इंटरेस्ट पण नाही। असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात। तर इम्तियाज जलील सारख्या माणसांवर बोलणार नाही असं शिरसाट म्हणाले। दरम्यान आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय शिरसाट यांची मुंबईतल्या निवासस्थानी जात भेट घेतली आहे। मतदारसंघातल्या एका मंदिराच्या संदर्भात ही भेट घेतल्याचं बावनकुळे म्हणाले। ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या 214 कोटी रुपयाच्या विकास आराखड्याला जी मंजुरी मिळाली आहे त्याबाबतच्या भूमिपूजन करणे आणि त्या कामाला तातडीनं ते काम चालू करणे याकरता मान्य सुलेखाताई कुंभारेजी, आम्ही सर्व या ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या विकास कामाच्या विषयाकरता आज संजय शिरसाटजी यांची या ठिकाणी भेट घेतली। 13 कोटींच्या 3 जमिनी घेतल्या। जलील यांनी शिरसाटांवर गंभीर आरोप केले, त्यासाठी त्यांनी काही कागदपत्र जी आहेत ती समोर ठेवलेली आहेत। शिरसाटांबाबत मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटणार असं इम्तियाज जलील यांनी म्हटलेलं आहे। त्यासाठी जलील यांनी काही कागदपत्र दिली आहेत, तसंच चॅनलना 24 तास पुरेल इतकं मटेरियल आपल्याकडे आहे असं जलील यांनी म्हटलेलं आहे। यामध्ये संजय शिरसाट यांचं नावही सिद्धांत संजय शिरसाट याचंही पहिलं नाव यामध्ये आहे। दहशतवादाच्या विरोधात